गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही कुठं गेलो होतो, तर आम्ही आज गेलो होतो पुण्यातील प्रसिद्ध पु ल देशपांडे गार्डनमध्ये. खूप सुंदर आणि खूप मोठं गार्डन आहे हे. आणि छान म्हणजे सगळे छान होतं इथं, पण खूप गर्दी होती. आम्ही गेलो होतो त्या दिवशी. आणि खरं सांगू का, मी या गार्डनमध्ये फर्स्ट टाईमच गेले होते. माझी बहीण जाते नेहमी. आम्ही नंतर आतमध्ये एंट्री केली. छान तिकीट काहीतरी ₹5 तिकीट होतं आणि लहान मुलांना 3 वर्षाच्या पुढे तिकीट चालू होतं. असं ₹15चं तिकीट काढून आम्ही गार्डनमध्ये एंट्री केली. आणि एंट्री केल्या श्रीशी आमची रडायच लागली. एवढी गर्दी बघितली आणि तिला इथं कुठं प्लेग्राऊंडच दिसत नव्हतं. आम्ही येताना एंट्री जेव्हा केली होती ना, त्यांना तिकडचा एरिया तो दाखवलाच नव्हता, कारण की ते आतमध्ये आलेच नसते म्हणून. लागली रडायला, की म्हणली, "मम्मा इथं काहीच नाही आहे खेळायला, स्लाईड पण नाही आहे, सीसॉ नाही आहे, काहीच नाही आहे खेळायला. आम्हाला नाही या गार्डनमध्ये थांबायचं." म्हटलं, "अगं पिल्लू आहे म्हटलं बाहेर, आपण जरा इथं फिरूया आणि मग जाऊया." आणि काय फोटो काढायला पण असा कुठं स्पॉट राहिला नव्हता, एवढी गर्दी होती. पण गार्डन खूप आणि खूप सुंदर आहे. आणि कोणाकोणाला माहिती आहे, या गार्डनला ना पु ल देशपांडे गार्डन म्हणून ओळखलं जातंच, पण ओकायामा फ्रेंडशिप गार्डन पण याला म्हणतात. किंवा म्हणजे नाही का, जापनीज फ्रेंडशिप गार्डन म्हणूनही हे गार्डन ओळखलं जातं. तर हे गार्डन ना जपानमधील ओकायामा शहराच्या प्रसिद्ध कोराकुएन गार्डनवर आधारित हे गार्डन बनवलेलं आहे. अतिशय सुंदर. इथं ना खूप सारी हिरवळ, नाही का, थंड वातावरण, छोटे छोटे पूल आहेत. पुलाखालून वाहणारं ते थंडगार पाणी, त्या पाण्याचा आवाज इतका मनाला शांतता देणारा होता ना. फक्त असं मला वाटत होतं की इथं त्या दिवशी गर्दी नसायला पाहिजे होती, म्हणजे अजून छान जास्त एन्जॉय करता आलं असतं हे. आणि इथं पण ना खूप असं मोठमोठ्या फिल्मचे पण शूट वगैरे इथं झालेले आहेत. सॉन्गचे शूट झालेले आहेत. मराठी चित्रपटांचे पण शूटिंग वगैरे झालेली आहे. आणि मेन म्हणजे इथं सगळ्यांचा आवडणारा हिरो म्हणजे सलमान खान याचा बॉडीगार्ड पिक्चर तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यातलं जे आय लव्ह यू, दिल का जो क्या हाल है, जाने क्या कर गए, हे जे गाणं आहे ना, सॉरी बरं का, माझा आवाज काय एवढा सुंदर नाही, पण जस्ट म्हणून दाखवलं मी तुम्हाला. हे सॉन्ग पण इथं शूट झालेलं आहे. आणि खूप कपल, आणि मला इथं असं जाणवलं की प्रत्येक वयोगटातील लोक इथं आलेली होती. लहानांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे लोक इथं येऊन छान असं गप्पा मारत, कोण गप्पा मारतंय, कोण छान फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतंय, कोण मुलांना घेऊन खेळतंय, आजी आजोबा हातात हात धरून चालतायत. हे बघून इतकं सुंदर वाटत होतं ना, की आपण पण म्हातारं होईपर्यंत या गार्डनमध्ये जायचं, असं मी आणि माझी बहीण आपण असं आम्ही डिस्कस करत होतो. छान असा एन्जॉय केला. पण हे काय पोरं आम्हाला एन्जॉय करू देत ना, ते कसं बसं यांना इकडं प्लेग्राऊंडवर आणलं. तिथं पण रियान आणि श्रीशाने खूप त्रास दिला. रियाननी तर खूप त्रास दिला. मग नंतर थोडंसं बाहेर आणलं आणि चला म्हणलं आता आपण ना आपल्या आपल्या परतीचा प्रवासाला लागावं घरून. पण खरं सांगू, अतिशय सुंदर हे गार्डन आहे. आणि कोण कोण या गार्डनमध्ये गेलंय आणि कोणाकोणाला हे गार्डन माहिती आहे, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.